नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अभय घाडगे, राहणार बारामती. मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि आजचा जो व्हिडिओ आपण करतोय तो ऊस पिकातील कीड नियंत्रणाच्या बाबतीत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ऊसाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते आणि आज जर पाहिलं तर ऊस पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती किडींचा प्रादुर्भाव होतो. परिणामी आपल्याला 15% ते 30% ऊस पिकामध्ये उत्पादनामध्ये घट येते आणि हीच उत्पादनातली घट जर आपण रोखू शकलो तर आपल्याला निश्चित ऊस पिकामध्ये फायदा होतो. आता किडींचं नियंत्रण करत असताना आपण नुसतं रासायनिक न करता त्याचं दुसऱ्या प्रकारे त्याचं नियंत्रण कसं मिळवता येईल, जसं जैविक पद्धती असतील किंवा ट्रॅप पद्धत असेल तर त्यावरती किडींचं नियंत्रण कसं मिळवायचं, तर त्या बाबतीत आज आपण व्हिडिओ करत आहोत. आता आपण एक काम करूयात की ट्रॅप पद्धतीनं किडीचं नियंत्रण कसं करायचं हे पाहण्यासाठी आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटवरती जाऊया आणि तिथं गेल्यावरती पाहूयात की ट्रॅप हा कसा इन्स्टॉलेशन करायचा, ऊस पिकामध्ये कसा ट्रॅप बसवायचा आणि त्यातून अतिशय चांगल्या प्रकारे किडींवरती आपण कसं नियंत्रण करायचं ते आता पाहूयात. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आता आपल्या 86-032च्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे आणि ऊसाच्या प्लॉटचा जर विचार केला, ऊस पिकाचा जर विचार केला तर ऊस पिकावरती ह्या विविध प्रकारच्या किडी ह्या येत असतात. परिणामी ऊसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होते. जर तसा विचार जर केला तर ऊस पिकामध्ये कांडकीड ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि परिणामी ऊसाचं उत्पादन आपलं कमी येतं किंवा उत्पादनामध्ये आपली घट येते. तसं जर पाहिलं तर ऊस लावल्यापासून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही खोडकीड, जसं ऊस मोठा होत राहतो आणि त्याला कांड सुटत राहतं त्यावेळेस त्याला कांडकीड, आणि कांडकिडीच्याच अवस्थेमध्ये आपल्याला वाढ्यामध्ये येणारी जी टॉप बोररची जी काही कीड आहे ती एक आपल्याला प्रादुर्भाव करते. आज जो आपण व्हिडिओ करतोय तो ऊसातल्या कांडकिडीवरती नियंत्रण कसं करायचं त्या बाबतीतचा आहे. जर शेतकरी मित्रांनो जर तसं पाहिलं तर आपण ऊसामध्ये ह्या 5 ते 6 महिन्यापर्यंतच्या रासायनिकच्या फवारण्या करतो, पण 5 ते 6 महिन्यानंतर ज्यावेळेस आपला ऊस वाढतो त्यावेळेस आपल्याला ऊसामध्ये फवारणी करणं शक्य नसतं आणि अशा वेळेस जर कामगंध सापळ्याचा जर वापर केला तर आपण ह्या किडीवरती निश्चित प्रकारे नियंत्रण करू शकतो. आता कामगंध सापळ्याचा जर आपण विचार केला तर कामगंध सापळ्यामध्ये काय होतं की नर पतंग हे त्या कामगंध सापळ्याकडे अट्रॅक्ट होतात. तसं जर पाहिलं तर किडीची उत्पत्ती ही नर आणि मादी ह्या दोघांचं मिलन झाल्यानंतरनं मादी ही झाडाच्या म्हणजे ऊसाच्या पानाच्या पाठीमागं ही पुंजक्यानं अंडी घालत असते आणि त्याच अंड्यामधून किडीची उत्पत्ती होती. पण जर आपण कामगंध सापळ्यामध्ये नर ट्रॅप केले तर आपण म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जी किडीची उत्पत्ती होणार आहे ती आपण निश्चित प्रकारे आपण थांबवू शकतो. त्यासाठी सगळ्यात चांगली आणि इफेक्टिव्ह जर काही कोणती पद्धत असेल तर ती आहे कामगंध, म्हणजे कामगंध सापळा बसवतो. आता शेतकरी मित्रांनो, कामगंध सापळा हा कशा प्रकारे बसवायचा आणि तो कसा असतो ह्या प्रकारे आता आपण इथं पाहूया. तर अशा प्रकारे हा ट्रॅप आहे आणि ह्या ट्रॅपवरती वरच्या साईड आणि खालच्या साईडहून हा प्लास्टिकचा कागद असतो आणि हा प्लास्टिकचा कागद आपण असा रॅप केलेला तो वरून काढायचा. काढल्यानंतर ह्याचा डेल्टा तयार करायचा. म्हणजे जसं पाहिलं तर ह्या साईडून होले, ह्या साईडनं होले, तसेच ह्या साईडून होले. हा ट्रॅप जो आहे तो असा डेल्टा पद्धतीनं तो तयार करायचा, तो असा दिसेल आणि हा असा केल्यावरती इथं पॅक करायचा. तो पॅक करत असताना आपल्याजवळ जर काही असेल तर जसं आता मी सुतळीचा वापर करतोय तर सुतळीने सुद्धा आपण बसू शकतो आणि दुसरं काय आपल्याजवळ असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पॅक करा. आणि हा पॅक केल्यानंतर तसा एक पॅक करायचा. हा पॅक केल्यानंतर हा अशा प्रकारे दिसेल. आता हा कामगंध सापळा आपला ट्रॅप तयार झाला. आता हा ट्रॅप आपल्याला काय करायचंय की एखाद्या बांबू असेल, छोटा कळक असेल तर त्या कळकाला किंवा काठीला बांधायचा आणि तो असा बांधायचा की जो वाड्याच्या अंतरावरती आपला तो गेला पाहिजे किंवा त्या अवस्थेमध्ये ऊसाच्या वाड्याच्या अंतरावरती तो ट्रॅप लागेल. आपल्याला ह्याची काळजी घ्यायची. आता एक आपण ट्रॅप बनवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो तो कसा बनवलेला आहे. आता मी मागाशी म्हटल्याप्रमाणे असा एक आम्ही बांबूचा कळक घेतलेला आहे
आणि असा ह्या प्रकारे आम्ही आता ट्रॅप त्याला बांधलाय. आता हा जो ट्रॅपची हाईट जी आहे ती वाहाड्याच्या पर्यंत आपली त्याची हाईट गेली पाहिजे. आता पण त्याच्या आधी आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला कामगंधाची गोळी, ज्याला मादीचा जो वास आहे, ती आपल्याला त्याच्यामध्ये बसवायची आहे. ती बसवत असताना आपल्याला एक महत्वाची काळजी ही करायची की ह्या कामगंध गोळीला आपला हात लागला नाही पाहिजे. मग ती कशी बसवायची की आपल्याला त्याच्यासाठी एक आपल्याजवळ कात्री पाहिजे. ह्या कात्रीनं ही कामगंधाची जो पाऊच आहे तो व्यवस्थित कट करायचा. तो कट केल्यानंतर ती गोळी, म्हणजे इथं गोळी दिसते का आतमध्ये, तर ही गोळी एकदम हळूवार उचलायची. ही गोळी अशी दिसते. ह्याला मादीचा वास असतो आणि ह्या वासाकडे हे जे नर पतंग आहेत कांडकिडीचे, हे अट्रॅक्ट होतात. आता ही जी गोळी आहे ही या डेल्टा ट्रॅपमध्ये, म्हणजे ह्या ट्रॅपमध्ये, हा चिकट ट्रॅप आहे, ह्या ट्रॅपमध्ये अशी बसवायची. तर ही आपण गोळी बसवली. आता हा चिकट असल्यामुळे ही गोळी हलत नाही. आता ही बसवल्यावरती हळूवार पद्धतीनं वाड्याच्या अंतरावरती आपल्याला हा ट्रॅप बसवायचा आहे. आता हा बसवत असताना मी कसा बसवतोय तो एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण आता ट्रॅप बसवलेला आहे. तर हा नीट पाहून घ्या आपण कशा पद्धतीने आपण ट्रॅप बसवलेला आहे. आता जर पाहिलं तर आम्ही काही ट्रॅप ह्याच्या आधी आमच्या शेतामध्ये बसवलेले आहेत. तसं जर पाहिलं तर एकरी 20 ते 25 ट्रॅप जर आपण आपल्या शेतामध्ये जर बसवली तर आपण किडीवरती अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जरा जास्त ट्रॅप बसवायचे तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही बसवू शकता. तर आपण आता पाहूयात की आपण बसवलेल्या ट्रॅपमध्ये किडीचं कसं नियंत्रण झालेलं आहे ते पाहूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जो आपल्या शेतामध्ये जो ट्रॅप बसवलेला आहे तर त्या ट्रॅपचं आपण आता पाहूयात की त्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा काय सापडतं. तर हा गेली आम्ही एक 10 ते 12 दिवसापूर्वी आम्ही हा ट्रॅप बसवलाय. जर त्याच्या बाहेरच्या साईडून पाहिलं तर रस शोषणाऱ्या किडी दिसतील आणि आतमध्ये जर पाहिलं तर हे तुम्हाला पतंग दिसतील जे की कांडकिडीचे पतंग आहेत. हे दिसतात का आतमध्ये? एकच मिनिट. हे का, हे जे दिसत आहेत ते कांडकिडीचे जे नर पतंग आहेत, ते नर पतंग ह्या गोळीकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. ह्या गोळीला मादीचा वास आहे, मागाशी म्हटल्याप्रमाणे मादीचा वास असतो त्याला, आणि त्याच वासाकडे हे सगळे पतंग अट्रॅक्ट होतात. आणि हा चिकट सापळा असल्यामुळं हे सगळे इथं ट्रॅप होऊन त्याची किडीवरती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, आपणही आपल्या प्लॉटमध्ये, ऊसाच्या प्लॉटमध्ये जर कामगंध जर सापळे बसवले तर आपण निश्चित प्रकारे आपल्या ऊस उत्पादनामध्ये जी होणारी जी काही घट आहे ती आपण थांबवू शकतो आणि आपल्या ऊसाचं उत्पादन हे वाढवू शकतो. जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.